जागतिक योग दिनानिमित्त जळगावातील जैन इरिगेशनमध्ये उत्साहात योग दिन साजरा करण्यात आला. सहकाऱ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी आयोजित या विशेष योग सत्राला मोठा प्रतिसाद मिळाला. निरोगी वृद्धत्वासाठी योग या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात योग शिक्षक सूर्यगिरीजी अर्थात सुभाष जाखेटे आणि योग शिक्षिका कमलेश शर्मा यांनी मार्गदर्शन केले. योग हा शरीर, मन आणि आत्म्याचा सुंदर संगम असून मनावर नियंत्रण मिळवण्यासाठी नियमित योगसाधना आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. जैन इरिगेशनच्या विविध आस्थापनांमध्ये हजारो सहकाऱ्यांनी ताडासन, कटीचक्रासन, उत्कटासन, सूर्यनमस्कार, प्राणायाम आणि ध्यानाचा सराव केला. यावेळी नियमित योग, व्यायाम आणि व्यसनमुक्त जीवनशैली अंगीकारण्याचा संकल्पही करण्यात आला. योग सत्रात नाडीशोधन, अनुलोम विलोम आणि भ्रामरी प्राणायामाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. तसेच योगामुळे शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक स्वास्थ्यही मजबूत होत असल्याचा संदेश देण्यात आला. जैन इरिगेशन सोबतच अनुभूती निवासी स्कूल आणि अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलमधील विद्यार्थ्यांसाठी विशेष योगसत्रांचे आयोजन करण्यात आले. जागतिक योग दिनाच्या निमित्ताने योग करा, निरोगी रहा हा संदेश देत जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांनी आरोग्यदायी जीवनशैलीचा निर्धार व्यक्त केला. मैं कमलेश शर्मा, योग शिक्षिका। 30 साल से मेरा ये एक्सपीरियंस है। मैं योग और इसके बगैर रह नहीं सकती। मैं समझती हूँ कि योग हमारे लिए बहुत जरूरी है। योग, प्राणायाम, मेडिटेशन। जैसे बाहर का जो शरीर दिखता है उसके लिए योग, रनिंग, डांस बहुत कुछ है, लेकिन ऑर्गन्स के लिए प्राणायाम और मन के लिए ध्यान। हमारा मन कंट्रोल है, ध्यान नहीं अगर हम करते हैं, हम मन को पहचानते हैं, मन को स्ट्रॉन्ग करते हैं। तो मन से ही तो सारे काम जुड़े हुए हैं हमारे। अगर मन हमारा स्ट्रॉन्ग होगा तो हमारी जिंदगी बहुत अच्छी हो जाएगी।